हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरेच असाल आणि बरेच असायला पाहिजे. तर म्हणजे नाही का, तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की माझ्याकडे वडील आल्याच्या नंतर गेले, रडत गेले. ते शेवटचे गेले, पहिल्यांदाच आले होते आणि शेवट आलेच नाहीत. नंतर गेले ते गावाकडे. गेल्याच्या नंतर परत त्यांची लाईफ तशीच सुरू झाली. परत पिणं, परत खूप जास्ती प्रमाणात ते आजारी पडले परत. मग खाणं पिणं असंच मागून खायचं, हे करायचं. मग ते आजारी पडले की फक्त मला फोन यायचा. आजारी पडल्याच्या नंतरच फोन यायचा. आणि परत आजारी पडले, फोन आला. मग मी आणि माझा नवरा आम्ही दोघं जण गेलो. आम्ही दोघं पण गेलो. त्यावेळेला गेल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याच हॉस्पिटलमध्ये नेलं जिथं माझा क्लासमेटनी हॉस्पिटल खोललेलं आहे. त्याच्याकडे नेल्याच्या नंतर ॲडमिट वगैरे केलं, सलाईन वगैरे दिलं. तो म्हणे आता हे बघ, आता लास्टच चान्स आहे म्हटलं. ह्यांचा लिव्हर म्हणजे काय व्हायचं की त्यांचा लिव्हर आतल्या आत सडला होता आणि तो लॅट्रिन वाट पास व्हायचा, म्हणजे लॅट्रिन वाटे तो जायचा. तर त्यांना जेवण ना फक्त कोरभर भाकरी जायची, जेवणच जायचं नाही. कोरभर भाकरी जेवायचे आणि त्यांना असं काहीतरी चांगलं चुंगलं चटकबाज खावंसं वाटायचं. आणि ही बाई रोज रोज तुरीच्या डाळीचं वरण बनवायची आणि द्यायची त्यांना. एकतर चतकुरच भाकरी खायची, रोज वरण तुरीच्या डाळीचं. आणि त्याच्याने किती पित्त होतं तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्या वडिलांना पित्ताचा त्रास होता आणि तिनं असं करून ना त्यांचं नुसतं पोट दुखायचं आणि त्रास व्हायचा त्यांना. आणि ते लॅट्रिनमध्ये गेले ना की सगळं ब्लडच बाहेर यायचं. आणि मग ते बघितलं की घाबरून जायचे. माझं म्हणजे मला रक्ताच्या जुलाब होत आहेत म्हणून. मग मी तिथं होते. मग मी मला म्हणायचे, बघ ना, ते आतमध्ये चांगलं काहीतरी करून खातात दोघं जण, नवरा बायको लेकरं ते, आणि मला फक्त रोज वरण देतात. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. तुम्हाला आता काय काय खायचंय ते मला, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सांगा म्हटलं. मग त्यांनी मला नाही का, मग मी मटण आणलं, मच्छी आणली. म्हणजे रोज असं एक वेगळा बॉईल उकडून देणं, अंड्याची पोळी ऑमलेट करून देणं. मी असं रोज त्यांना म्हणजे सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, असं काहीतरी थोडंसं करायचे. आणि त्याचं त्यांना सूप वगैरे, चिकनचं सूप हे असं द्यायचे. तर ते अर्धी भाकरी खायला लागली. नंतर चतकूरच खायचे ना, अर्धी भाकरी मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली, ती अर्धी भाकरी खायला लागली. मग ते खायचे. ॲडमिट केलेलं, सलाईन वगैरे दिलं. ते त्या मुलांनी मला सांगितलं की हे बघ, आता लास्ट चान्स आहे म्हटला. त्यामुळं त्यांचं ते लिव्हर सडलंय आतल्या आत, त्याच्यामुळं त्यांना काहीच होऊ शकत नाही म्हटलं. त्यामुळं त्यांचं ते होणारच आहे म्हटलं. पूर्ण ते बाहेर ब्लडद्वारे पडणार आहे म्हटलं. पण ते घाबरून जातात. तू सांग त्यांना काय कसं आहे, कशामुळे होते, घाबरू नका, असं तसं. तर मग ते ठीक आहे. मग ते तुम्हाला सांगते, ॲडमिट वगैरे केलं आम्ही, सलाईन घेतले. त्यांना 2 दिवस ॲडमिट केलं बरं का, पण तरी पण 2च दिवस. मग 2 दिवस ॲडमिट केल्याच्या नंतर मग 2 दिवस तो राहिला, माझा नवरा. मग राहिल्याच्या नंतर ज्या दिवशी आम्ही आलो होतो त्या दिवशी संध्याकाळी त्यानं त्याच्या अंगठ्या आणि पर्स काढून कपाटात ठेवायला माझ्या वहिनीकडे दिली. माझ्या वहिनीकडे कपाटात ठेवायला दिली. मग आता मला माहिती होतं चोरीला जाते म्हणून, बरं का, तिला पण माहिती होतं. मग तिच्याकडे दिल्याच्या नंतर तर तिनं अशा ठिकाणी स्वतःचे पैसे लपवते, तसंच ते पण लपवून ठेवायचं होतं. तिनं कपाटात ठेवून दिली. आणि तुम्हाला सांगते, गेले ना त्याच्यातनं पैसे. आता त्यानं पैसे मोजूनच ठेवलेले असणार, बरोबर की नाही. मग तो दुसऱ्या दिवशी माझ्याकडे लागला म्हणायला की अगं ऐक ना, म्हणलं हे माझ्या पर्समधून ना 3,000 रुपये कमी आहेत. म्हटलं हा का, खरं का. म्हटलं आठवा नीट कुठं नाही का, डिझेलला वगैरे गाडीला, किंवा कुठं आपण जेवायला वगैरे थांबलो नंतर, किंवा हॉस्पिटलला आता पप्पांचं भरायला, असं मी त्याला म्हटलं. तर तो म्हणे नाही, मला माहिती आहे, तरी पण मी किती होते मला माहिती आहे. परत मी ती आतमध्ये गेले किचनमध्ये, तिला म्हटलं वहिनी, दादानं परत पैसे काढले म्हटलं त्याच्या पर्समधून, आणि तुमच्याकडे पर्स ठेवायला दिली होती. तर म्हटलं तुम्हाला कळलं नाही का की पैसे चोरतो तर दुसरीकडे ठेवा. मला काय माहिती, ते पाहुण्याचे बी असं करेल, असं म्हटलं. मग आता ह्याच्यासमोर कसं म्हणायचं, माझ्याच भावाने काढले. तरी पण मी त्याला म्हटलं जाऊ दे, गेले असतील किंवा काय असेल म्हटलं, तुम्ही खरचले असतील, आठवत नाही. तरी मी त्याला तसं हे केलं. पण मला माहिती होतं आणि तिला पण माहिती होतं.
मग तो दुसऱ्या दिवशी तो मला तिथंच ठेवलं की ह्यांना बरं वाटेपर्यंत राहा म्हणे, आणि तू ये 2-4 दिवसांनी मागून, मी गाडी पाठवतो ड्रायव्हरला घेऊन, किंवा तू बसनी ये, तुला जसं जमते तसं मला सांग फोन करून. म्हटलं ठीक आहे. इथं पण हलकटपणा केला त्यानं, म्हणजे माझे तर पर्स रिकामी करायचाच, पण त्यानं मेहुण्याची सुद्धा पर्स रिकामी केली, चोरले त्याच्यातनं सुद्धा पैसे. किती इतका हलकट. आणि हे खोटं नाहीये, ही जर खोटं असेल ना तर माझ्या तोंडात आळ्या पडतील, आणि त्यानं जर केलं असेल ना तर त्याच्या हातात आळ्या किड पडतील. तुम्हाला सांगते. मग हा प्रकार झाल्याच्या नंतर बी म्हटलं आता काय नाही का, मग झालं. त्यावेळेला माझ्या मुलीला सोन्याच्या रिंग होत्या, पण काय झालं, मी माझं दुसरं कानातलं घातलं आणि माझ्या मोठ्या रिंग होत्या, मोठ्या रिंग होत्या सोन्याच्या. मी ती रिंग माझ्या मुलीच्या कानात घातल्या होत्या तिथून येताना, बरं का, तिथून येताना. आणि आम्हाला असं वाटलंच नाही. मग ती कुठं बाहेर जातच नव्हती. मग ती दिवसभर फिरली दिवसभर होती, आणि रात्री सकाळी उठल्याच्या नंतर तिच्या कानात रिंग नव्हती. मग रिंग हरवली, माझ्या कानातली रिंग पडली, मम्मी माझ्या कानातली रिंग पडली. मग मी पण घाबरून गेले. मग मग माझे वडील म्हणे शोध बघ सगळीकडे फिरून, कुठं कुठं गेली ती, काय गेली ती. चौकड रस्त्याला इकडं तिकडं भरपूर ठिकाणी, आणि ती सकाळी रोडला गेलीच नाही, वाड्यातच होती. मग मी चौकड फिरले, माझ्या चुलत्यांच्या वगैरे घरी विचारलं, ती म्हणे नाही ग, पडली असं तर लगेच सांगितलं नसतं का, कारण तुझी आम्हाला माहिती आहे ना रिंग कशी आहे काय. मग तुम्हाला सांगते, तो ब्रश करता करता खाली वाकला होता बाथरूमच्या तिथं. ब्रश करता करता बाथरूमच्या तिथं वाकला, आणि मी पण बघितलं तो वाकलाय. पण मला काय वाटलं, एवढं डोक्यातच आलं नाही आमच्या की तिची रिंग पडलेली असं, आणि त्यानं ती उचलली. कारण विषयच येत नाही ना असा संशय घेण्याचा. आणि म्हणजे कुणी जरी असतं, माझा चुलत्याचा जरी मुलगा असता तरी त्यानं सुद्धा हरवली म्हटल्यानंतर ती जर त्याला भेटली असती तर त्यानं आणून दिली असती. आमच्या डोक्यातच नव्हतं, पण तो तिथं झोकला होता एवढं मात्र मी आणि माझ्या वडिलांनी बघितलं होतं. ब्रश करता करताच तो असा खाली वाकून घेतलेलं आम्ही बघितलं, पण काय घेतलं काय नाही हे बघितलंच नाही बरं का. त्याच्यामुळे ते डोक्यातच आलं नाही. मग नंतर शोधली माझी मुलगी रडायला लागली, कारण तिला माहिती होते की आता ही मम्मीची रिंग आहे, आणि ही पप्पानी नाही बघितल्या, आणि ते जर पप्पांना माहिती झालं की हरवली तर 100% मम्मीला मार भेटणार आहे. ती पोरगी इतकी रडायला लागली. मी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, रडू नको, जाऊ दे, हरवली तर हरवली, मी परत सेम बनवून, मी आपण सांगायचंच नाही, तू पण सांगू नको, मी पण सांगणार नाही, मी असं म्हणायला लागले. तर मग तिचे ते सगळं बघून ना, मग माझे वडील म्हणे जाऊ दे, मी देईल तुला करून, पण तू रडू नको असं म्हटले. भलेही त्यांच्याकडे पैसे असो किंवा नसो, पण ती एवढ्या मोठ्या मनाने म्हणले ना की मी देईल तुला करून. म्हटलं बघ बाबा काय म्हणतात, मी देईल, राहू दे म्हटलं, कशाला एवढं ही करती, आणि तुला एवढीच भीती वाटते तर म्हटलं मी सेम बनवून घेते ना म्हटलं. मग तर झालं ना. मग तिला समजवलं, ती गप्प बसली. तुम्हाला सांगते नंतर मग माझे वडील, मी दुपारी आम्ही असं गप्पा मारत बसल्याच्या नंतर ते म्हणे कुठे गेली असन ग पोरीची लेकराची रिंग, आणि ती किती रडत होती, ही करत होती. मग आम्ही असं बोलत बसल्याच्या नंतर तो विषय निघाल्याच्या नंतर मी म्हटलं जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ म्हटलं, माझ्याकडे पैसे आहेत, मी ना सेम माझी ती दुसरी रिंग आहे ती दाखवते म्हटलं, आणि मी डिझाईन बनवून घेते. मग मी त्यांना जेवायला वगैरे दुपारचं दिलं मस्तपैकी. मटण आणलं, त्यांना मटण आवडतं म्हणून, आणि मटणची म्हणजे सुक्कच, आणि त्याच्यात मस्त भाकरी कुस्करून दिली त्यांना, सूप आणि पीस थोडेसे. मग त्यांनी जेवण वगैरे केलं, आणि मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आमच्याच गावामध्ये एक सोनार आहे, मग त्याच्याकडे गेले. त्याला मी रिंग दाखवली आणि म्हटलं हे बघ रे, मला ना अशा डिझाईनची, सेम अशाच डिझाईनची म्हटलं मला रिंग बनवून दे. तर तो म्हणे एक बनवता येणार नाही, 2 बनावं लागतात. म्हटलं बनव 2 बनव, पण सेम डिझाईनच्या बनव म्हटलं. तर तो म्हणे ठीक आहे. मग नंतर त्यानं असं विचार केला, आणि तो म्हणे 1 मिनिट तू थांब बरं, मला सांग म्हटलं काय झाले नेमकं, ही रिंग ह्याची एक जोडी कुठे. मी म्हटलं अरे काय झाले माहिती आहे का म्हटलं, ही ना जोडी आज सकाळीच हरवली आहे म्हटलं, आणि ना ती भेटतच नाही म्हटलं. खूप शोधली, सगळ्यांना विचारलं, अरे म्हटलं वाड्यामध्ये ती गल्लीत चौकोडं बघितली, पण म्हटलं त्याचा जोडीच भेटत नाही, कुठं तरी हरवलाय नाही का, आणि आज सकाळीच हरवले. तर तो मला म्हणे 1च मिनिट, ही आहे का बघ. त्यानं मला ती काढून दाखवली. मी म्हटलं अरे हा माझीच आहे ही. तर तो म्हणे मला ती रिंग बघितल्याबरोबर डोक्यात आले की ही सेम
डिझाईन सेम, कलर खडा बिडा सेम ही माझ्याकडे आहे आणि आज दुपारीच माझ्याकडे आली. आणि कुणी, मग मी त्याला विचारलं मोडीला आली? तर ती म्हणे हां. म्हटलं कुणी आणली मला सांग बरं जरा. तर म्हटलं तुझ्या भावाने. म्हटलं काय? तर तो म्हटलं शपथ, म्हटलं मी कशाला खोटं बोलू, लक्ष्मीवर बसलोय म्हटलं. तो आज दुपारी घेऊन आला होता आणि म्हटलं ह्याच्या बदल्यात, म्हटलं मोडून किती पैसे आले, समज त्यानं किती पैसे नेले म्हटलं मोडीला, ह्याला किती आले? तर तो म्हणे आले असतील 2000-2100 रुपये असं काहीतरी जवळपास आला असेल. म्हटलं ठीक आहे, जेवढे त्याला तू दिलेत ना म्हटलं ती घे आणि ही रिंग मला वापस दे. ती म्हटलं लगेच देणार म्हटलं, कारण गावातली मुलगी म्हणजे बहीणच आहे की म्हटलं, आणि बहिणीचं असं म्हटलं तो मी कशालाही करेल म्हटलं, वाटल्यास तर तुम्हाला काही पैसे तुझ्या मनाने कमी द्यायचे असले तरी सुद्धा दे बरं का. म्हटलं नाही, तू त्याला जेवढे दिलेत ना तेवढे तू पैसे घे म्हटलं आणि मला ती रिंग वापस दे. माझ्यासोबत माझी मुलगी होती, माझ्यासोबत माझी भाऊजई होती, तिच्या समोर तो तसा म्हटल्याच्या नंतर तोंड पडलं आणि तो डायरेक्टली त्याच्या बायकोला म्हटला काय वहिनी असं असते का बहिणीचं? हा. आणि मग तुम्हाला सांगते किस्सा कसा झाला. तो दुपारी तिथून मोडून घेऊन आला का, तर त्यानं त्याच्याबरोबर एक काम केलं म्हटलं काय, त्याच्या मुलीच्या छोट्या छोट्या रिंगा होत्या आणि 1000 रुपयामध्ये त्यानं ती घाण ठेवल्या होत्या बरं का. आणि त्या रिंगा म्हटला त्यानं सोडवून नेल्यात, त्यानं ती पण सांगितलं. तर मी तिला वहिनीला म्हटलं विचारलं, तिथं समोर विचारलं होय वहिनी? तर हा म्हणले आणून दिल्या बाई आज दुपारीच मला दीदीच्या रिंगा त्यांनी. म्हटलं तुम्हाला विचारावं वाटलं नाही की कुठून पैसे आले? मी कशाला विचारू म्हणे. म्हणजेच आपल्या नवऱ्यानं चोऱ्या जरी कुणाच्या करून, मध्येच माझं स्टोरेज फुल झालं त्यामुळं व्हिडिओ बंद पडला, मला परत डबल बनवायला घ्यावं लागलं. तर म्हणजे नाही का, म्हणजे कुणाच्या चोऱ्या जरी करून आणल्या नवऱ्यानं, त्याला विचारायचं नाही. असली बायको चोराला मेसाई धार्जिन, आमच्याकडे असं वाक्य म्हणतात. तर ह्या बाईचं असा प्रकार तिथल्या तिथं समोर सगळं उघडकीस आलं. तुम्हाला सांगते मी ते सोनाराच्या इथून आल्याच्या नंतर त्याला पैसे वगैरे दिले आणि मी माझी ती रिंग वापस घेऊन आले. आणि मी आल्याबरोबर मग माझी म्हणजे माझी मुलगी अशी चिडली, ती छोटीच होती पण अशी चिडली आणि ती परत म्हणजे नाही का मामाला बोलायला लागली, मामा तुला लाज वाटायला पाहिजे होती रे, माझी रिंग सापडली तर तू दिली नाही, सोनाराच्या इथे येऊन नेऊन मोडली म्हणली. मी किती रडत होते आणि माझी आई पण तुला हे वाटलं नाही. कोण म्हणतंय असं उडीची उत्तरं द्यायला लागला. तुझ्याच बायकोला विचार म्हटलं मी पण, की त्या सोनाराने सगळं सांगितले म्हटलं, हे बघ मी रिंग वापस घेऊन आले पैसे देऊन. म्हटलं तर घे म्हटलं, तुला तुझ्या मुलीच्या रिंगा सोडवून आणायच्या होत्या म्हणून तू तुझी भाचीची रिंग पडलेली सुद्धा कमी केली नाही उचलून मोडायला. लाज वाटायला पाहिजे. आणि असला भाऊ म्हणायला सुद्धा मला लाज वाटते आणि खरंच लाज वाटते. तुम्हाला सांगते, माझ्या वडिलाला मी ते सांगितलं ना हे ना असं केलंय म्हणून, त्यावेळेला अक्षरशः ती म्हटले खरंच ही माझ्या पोटचा आहे का? मला आश्चर्य वाटते, कारण मी कधी कुणाचा 1 रुपयाही चोरला नाही आणि कधी कुणाला फसवणूक केली नाही आणि मी कधीही कुणाचे पैसे बुडवले पण नाही. आणि हा इतका हलकट हरामी नीच माणूस आहे म्हणून ते ॲक्च्युली बोलले आणि मला म्हणे की खरंच 10 मुली असाव्या पण 1 मुलगा नसावा. तर एक विचार करा की ह्यानं स्वतःच्या मुलीच्या रिंगा, माझ्या मुलीची रिंग हरवलेली उचलून घेतली, पण म्हणलं नाही की हे बघ मला रिंग सापडली ही घे पण रडू नको, काहीच नाही. ती नेऊन तिथं विकली. आणि मी तिथं जर गेले नसते, मी ठरवलं असतं की जाऊ दे मी माझ्या गावी जाईल तेव्हा बनवून, पण मी पण काय विचार केला, खरंच माझ्या घरातले लक्ष द्यायचे, म्हणजे माझ्या मी जेवढं घालून गेले तेवढं वापस आलंय का नाही. एवढं सगळं मला घरात असून सुद्धा मी माझ्या घरच्यांसाठी खूप काही केलं. मी तेच सांगते की माझ्या घरच्यांसाठी मी एवढं केलं, मला घरात एवढा सगळा त्रास असून सुद्धा मी चोरून लपून करायचे का, तर फक्त माझ्या वडिलांसाठी. आणि माझ्या माहेरच्यांची लालची वृत्ती तर मला माहितीच होती, आधीपासूनच माहिती होती. तर तुम्हाला सांगते, मला इतकं आश्चर्य तर वाटलंच, पण मी माझ्या वडिलांना पण बोलले की खरंच हा तुम्ही जन्म दिलेला आहे का, ह्याला तुम्ही होत नाही म्हणून हॉस्पिटलमधून कुणाचा तरी उचलून आणले, कारण इतका नीच कसं काय आहे.
आणि खरंच माझ्या घरच्यांना मी सांगितलं ना, माझ्या चुलतीला वगैरे, सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. सगळ्यांना आश्चर्य म्हणजे विचारू नका. म्हणे इतका हद्द पार केली, इतका नीच कसा काय म्हणून असं म्हणायचे. आणि सगळं मग मी पण लपवून ठेवलं नाही, मी सगळ्यांना सांगितलं ह्यानं असं केलं. का नाही सांगणार? का नाही सांगणार? एक गोष्ट आहे का की लपवून ठेवायची? एक गुन्हा आहे का की लपवून ठेवायचा आहे? आणि ह्यामुळं गुन्हेगारी वाढते, की आपण जेवढं आपले जरी असलं तरी झाकून ठेवतो, चुकीला पांघरून घालतो, तर हे वाढत जातं. हे नालायकपणा त्यांचा वाढत जातो आणि ह्यांची हिंमत वाढत जाते, माहिती आहे का तुम्हाला सांगते. आणि हाच प्रकार माझ्या मुलीच्या समोर तो घडला होता. त्यानंतर माझ्या मुलीनं, तुम्हाला सांगते, कधीही माझं कुठलंही गोल्ड मी तिला घातलं ना तर ती अशी घालायची नाही, घाबरायची, भीची. हे बघा, ही सुद्धा चेन मी तिच्यासाठी बनवलेली आहे ना. हे बघा, छोटीशीच मी चेन बनवलेली आहे तिच्यासाठी. आणि हे गणपती बाप्पा आहेत छोटीशी. तर तिनं ही सुद्धा, तुम्हाला सांगते, कधीतरी सणवाराला घालते. ती एवढी घाबरते तेव्हापासून, ती रिंग गेली होती तेव्हापासून ती एवढी घाबरते की ती तिची अंगठी, कानातले, ही चेन जी काही असेल ना, ती तुम्हाला सांगते असे सण असतील ना त्याच टायमिंगला, फेस्टिवलला घालणार. आणि ती लगेच मला काढ बरं मम्मी आणि ठेवून दे. म्हणजे इतकी दहशत बसली होती माझ्या मुलीला आणि इतकी घाबरली होती ती. केवढी? फक्त 2 ग्रामच्या रिंगसाठी. आणि ह्याची नियत बघा किती हलकट आहे, की बहिणीचं सोनं सुद्धा त्याला पुरलं नाही, त्यानं निहून मोडलं आणि स्वतःच्या मुलीच्या रिंगा सोडवून आणल्या. आश्चर्य म्हणजे मला सगळ्या गोष्टी का वाटतात माहिती का, की ती बायको नवऱ्याच्या ह्याच्यावरती पांघरून टाकते आणि स्वतःचे पैसे असे दडचवून इकडं तिकडं ठेवते. मला एका लेडीजनं असं सांगितलं, गल्लीच्या, ही ज्वारी विकायची, खाऊन राहील ना ती ज्वारी ही विकायची. तर त्या ज्वारीमध्ये हिला स्वतःला आठवणीत नव्हतं की हिनं ज्वारीमध्ये पैसे लपवलेले आहेत. आणि तिनं ती ज्वारी घातली. ज्वारी घातल्याच्या नंतर तुम्हाला सांगते असंच एवढं गटुडं निघालं. ती कशाचं गबाळ सापडलं म्हणून त्यांनी अशी मजाक केली, गबाळ आहे. तर नाही म्हणे, काय करायचं, नवऱ्यासारखं उचकत पाचकत फिरतो, सारखं पैसे घेऊन जातो, म्हणून मी माझे कामाचे पैसे आलेले असे दडचवून ठेवावे लागतात. आणि मी जेव्हा गावाकडे गेले त्यावेळेला मला त्या लेडीजनं सांगितलं की तुमची वहिनी किती पैसे दडचवून ठेवते आणि माहेरच्यांची भरती करते, वडिलाला पैसे देते. ती तर आम्हाला आधीच माहिती आहे की ती तिच्या वडिलाकडे पैसे जमा करते. आणि नवरा बोलतो ठणाठणा, ही काम करते, मला 1 रुपया दाखवत नाही. आणि फक्त नवऱ्याचं काही कामाचं येत असतील त्याच्यावरती घर चालवते. मग रोज डाळी शिजवून, वरण शिजवून खायला घालते, पण 1 रुपया मोडत नाही. आणि फक्त असे गटुडे बांधायचे आणि वडिलाला द्यायचे. कष्ट करायचं आपण आणि वडिलाची भरती करायची. बरं, तिच्या वडिलाची परिस्थिती अशी पण नाहीये जशी माझ्या वडिलाची होती. तिच्या वडिलाची परिस्थिती, शेती आहे, एवढं सगळं चांगलं आहे, ते लोक कष्ट करून खाणारे आहेत आणि त्यांचं सगळं चांगलं आहे, तरी पण ही वडिलाला पैसे द्यायची. आणि वडिलाकडून येताना गॅस आणला, वडिलाकडून येताना वडिलांनी साड्या घेतल्या, वडिलाकडून येताना वडिलाने हे घेतलं ते घेतलं सांगायचं. इथून पैसे घेऊन जायचं आणि वडिलाकडनं नाव करायचं. तसं तर मी करतच होते की, कारण माझा भाऊ नालायक नीच होता. माझा वडील दुसऱ्याच्या इथं मागून खाऊन जगत होता, त्याच्यामुळं मला ते करणं गरजेचं होतं. कारण मला सासरी आल्यानंतर विचारायचे ना, माहेरी गेली होती, काय केलं. मी माझ्या दीपोळीला जाईल, कशाला जाईल, कुठल्याही ह्याला गेले, मी जाताना माझे अर्ध्या रस्त्यामध्येच तालुक्याचं गाव लागतं, तिथं उतरल्याच्या नंतर मी पहिले कपड्यांची खरेदी करायची, माझ्या मुलांचे आणि माझी. आणि आमच्या बरोबर मी त्याच्या मुलांना कपडे घ्यायचे आणि माझ्या बरोबर तिला साडी घ्यायची मी. आणि मी ती खरेदी करायचे आणि वापस जाताना मी ते त्यांनी घेतल्यात म्हणून घालून जायचे. कारण माझी तशी परिस्थिती होती, माझी कंडिशन तशी होती. कारण मला सासरी गेल्यानंतर विचारणारे होते, तसं हिला कोणी नव्हतं सासरे आल्यानंतर विचारायला. सासू मरून गेलेली, सासरा तर असाच फिरतो, तर घरलाच नसतो. आणि नणंदेचं तर होऊन गेलेलं आहे लग्न, राहिलंय कोण, नवरा. आणि नवऱ्याला कशाला नवरा विचारत बसतोय, तो स्वतः बेवडा पिल्यालाच असतो. तर एक विचार करा की ही बाई अशी होती. आणि जर हिचं आमच्यासारखं असतं तर मग हिला कळलं असतं. कसं असतंय माहितीये का, तिला भाऊजाया अजून आलेल्या नव्हत्या ना, म्हणून तिचं सगळं ओके होतं. भाऊजाया आल्यानंतर कळतं की खरी कशी परिस्थिती असते. आणि त्यावेळेला कळतं की आपण आपल्या नंदेला किती त्रास दिला, आपण आपल्या नंदेला 2 दिवस माहेरचं सुख भोगू दिलं नाही.
किंवा माहेरात सुखाने राहू दिले नाही, किंवा ती 2 घास आपल्या कष्टाचे तिला घातले नाहीत, हे जी जाणीव त्याच वेळेला होते ना, ज्या वेळेला आपल्याला वागणूक तशी भेटते. पण हिला भाऊजायच आलेले नव्हते, जे लहान भाऊ होते हीच सगळ्यात मोठी होती. त्यामुळं हिला फक्त माहेरचे लोक लागायचे. बाप आला की अर्ध्या रात बाप 10 वाजता जरी आला ना, तरी बापासाठी मटण, मच्छी, चिकन सगळं बनायचं. आणि नणंद इथं 8 दिवस जरी येऊन राहिली ना वडिलाच्या आजारामुळं, तर रोज तिला वरण चारून आजारी पाडायची. ही मी माझ्या घरी गेल्याच्या नंतर माझे मुलं मी उलट्या करू करू परेशान व्हायचं. आणि मला घरातून परत जायला मनाई राहायची, नाही तुम्ही तिकडे गेला की आजारी पडतात, घरी ते येऊन दुखणे घेऊन येतात म्हणायचे. म्हणून जाऊ पण देत नव्हते. किती त्यांच्याशी भांडून रिक्वेस्ट करून सगळं प्रयत्न करून मी जायचे, फक्त माझ्या वडिलासाठी, की नाही माझे वडील आहेत. आई गेली, मला आईची किंमत कळली, म्हणून मी माझ्या वडिलासाठी जेवढं करता येईल तेवढे मी केले. कारण माझे वडील ज्या वेळेला चांगल्या कंडिशनमध्ये होते, माझे वडील आई होती त्यावेळेला माझ्या वडिलांनी आम्हाला एवढं सांभाळलं आणि एवढा जीव लावलाय, ती राजाची लेकरं असतात ना तशा पद्धतीनं आम्हाला सांभाळले त्यांनी. भले ती आई गेल्याच्या नंतर पूर्ण बरबादच झालं होतं, शुद्धीतच नव्हतं, त्यामुळं त्यांनी आमचं चांगलं वाईट बघितलं नाही. परंतु ज्या वेळेला ती कमवत होते आणि ज्या वेळेला ती चांगल्या अवस्थेमध्ये होते ना, त्यावेळेला त्या माणसाने खूप काही केले लेकरांसाठी, खूप. किती मरेपर्यंत मी विसरू शकणार नाही. आणि तो माझा वडिलाचा वाक्य शब्द, की तुझा नवरा तुझ्या लेकरांना काही आणत नाही, खायला घालत नाही, तर तू पैशांनी आणायचं, बाहेर जायचं, आणायचं, खायला प्यायला घालायचं. जसं तू माझं नाव काढते ना, तसं तुझ्या लेकरांनी तुझं नाव काढलं पाहिजे, की आमच्या आईनं आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. आणि मी त्यांच्या तोंडावरती पण म्हणायचे, तुम्ही आम्हाला एवढं सांभाळले ना, तुम्ही आम्हाला एवढं खायला प्यायला घातले ना, तर म्हणजे मी विसरू शकत नाही. तर त्यांनी मला ते वाक्य सांगितलेलं आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. म्हणून मी माझ्या मुलांना कुठल्याच खायच्या प्यायच्या गोष्टींना कमी करत नाही. सुखसुविधा जेवढ्या मला जमतील, जेवढ्या देता येतील तेवढ्या मी देते आणि देत राहणार, ती शेवटच्या क्षणापर्यंत. तर मला सांगा आता, की हे भाऊ नालायक आहे का नाही, एवढ्या गोष्टीवरून सांगा तुम्ही. जो बहिणीची पर्स रिकामी करून बहिणीला भीक मागायला मजबूर करायचा, जो बहिणीचं सोनं हरवलेलं त्याला सापडलं तरी ती निहून मोडायचा, पण बहिणीला देत नव्हता, म्हणजेच किती नीच होता. आता ह्याच्यावरून तुम्ही ठरवा आणि मग सांगा. कारण एवढ्या सगळ्यातून मी खरोखर गेलेली आहे, आणि जो गेलेला असतो ना तो असा तळतळून बोलतो, म्हणून मी तळतळून बोलत आहे. मी मरल पण माझ्या भावाचं तोंड बघणार नाही. तो जर माझ्या आधी मेला तर मी त्याचं दुःख मानणार नाही, आणि मी जर आधी मेले तर माझ्या मुलांना मी सांगून मरणार आहे की माझ्यावर त्याची सावली सुद्धा पडली नाही पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. कारण मी ना खरंच माझ्या वडिलावरती माझा एवढा जीव होता ना, एवढे वर्ष जरी झाले त्यांना जाऊन, तरी माझ्या डोळ्यातलं पाणी त्यांच्याबद्दलचं कमी होत नाही, माझं त्यांच्याबद्दलचं प्रेम कमी होत नाही. त्याचं कारण फक्त एकमेव, माझ्या वडिलाचा माझ्यावरती खूप जीव होता, आणि त्यांच्यापेक्षा जास्ती माझा त्यांच्यावरती खूप जीव आहे आणि होता. कारण ना माझ्या वडिलांनी आम्ही एवढे झालो, कधीही 5 बोटं लावली नाहीत, कधीही आम्हाला त्रास दिला नाही. बायकोला त्रास द्यायचे, मारायचे, हाणायचे, बायकोसोबत जे काही करायचे ते करायचे, परंतु त्यांनी कधीही मला आठवत नाही माझ्या वडिलांनी मला कधी असं गालात चापट मारली, कधी कुठल्या गोष्टीसाठी त्रास दिला, बिलकुल नाही. ज्या गोष्टीकडं बोट करल ना ती गोष्ट राहायची, खायची असू, लिहायची असू, कुठलीही गोष्ट असू, बोट केलं आणि ती भेटलं नाही असं माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कधी केलं नाही, जोपर्यंत ती चांगली परिस्थितीमध्ये होते. आई गेली आणि त्यांनी स्वतःला ढकलून दिले की आता नाही, तोच आमचा शेवटचा म्हणून मी सांगते, असे भाऊ नालायक असतात आणि असतो आहे, आणि माझा आहे. मी बाकीच्यांना म्हणत नाहीये, माझ्यासोबत जे घडले ते मी सांगते, आणि हे खरं आहे. ज्याची त्याची मर्जी, ज्याला विश्वास ठेवायचा ते ठेवा, नाही तर नका ठेवा. माझ्यासोबत जे घडले, आणि मला एवढं सगळं हे गोष्टी काढायच्या नव्हत्या, परंतु एका कमेंट्समुळं मला ही सगळं काढायचं आले, आणि ती मला आता परत डबल आठवले. तर तुम्हाला तर माहितीच आहे, वारकाचा उकंडा उकरला की केसच निघतात, तसं आता जर ही ह्याच्यात भर पडलीच आहे,
नातेवाईकांमध्ये, तर तुम्हाला मी माझ्या भावाचंच जास्ती करून सांगते आणि नंतर चुलत्यांचं सांगते. तर आता ह्याच्यावरून ठरवा, जो भाऊ बहिणीचे पैसे चोरतो, जो भाऊ बहिणीचं सोनं हरवलेलं भेटलं तर मोडतो, हा भाऊ म्हणायच्या लायकीचा आहे का? आणि ह्याला फोन करून बोलायच्या लायकीचा आहे का? हे फक्त सांगा. माझ्या नजरेत त्याची किंमत 0 आहे आणि 0च राहणार. एवढं मात्र खरं आहे. मी मरल, पण तुम्हाला सांगते त्याला कधीच माफ करणार नाही करणार. मी माफ कधी केलं असतं? माझं सोनं घेतले, माझे पैसे चोरले, ह्याचं जास्त दुःख नाही आहे मला. माझ्या वडिलाची परिस्थिती मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे फ्रेंड्स. प्लीज यार अशा कमेंट्स करू नका की माझ्या जखमा परत ताज्या होतील. मी विसरलेली नाही आणि विसरू शकत नाही, कारण माझ्या वडिलांना मी अशा परिस्थिती, अशा अवस्थेत आणि अशा कंडिशन मध्ये बघितलेलं आहे. गावर काटा येतो मला आणि त्याचा चेहरा समोर दिसतो. खूप भयंकर. तर हसू द्या. चला, कसं असते, जखमात आज झाले की त्रास होतो. म्हणून मी या सगळ्या गोष्टी मध्येच दडवून ठेवल्या होत्या आणि मला ह्या काढायच्या नव्हत्या. कारण ना, मला जेव्हा मी ह्या गोष्टी आठवतात, मागचं सगळं आठवलं ना की भयंकर त्रास होतो. खूप जास्ती प्रमाणात त्रास होतो आणि खरं असं वाटतं की तो दिवस, तसा टायमिंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. माझा दुश्मन जरी असला ना, तर त्याच्या सुद्धा आयुष्यात अशी परिस्थिती येऊ नये जी माझ्या वडिलाच्या आयुष्यामध्ये आली. आणि हे सगळं बघितल्यानंतर कोणती मुलगी असेल जी आपल्या वडिलावरती जीवापाड प्रेम करत असेल आणि ती सगळं विसरून जाईल? तुम्ही सांगा. तुम्ही जर खऱ्या मुली असाल आणि तुमच्या वडिलावरती जीवापाड प्रेम करत असाल आणि तुमच्या वडिलासोबत असं झालंय, तर तुम्ही त्या भावाला माफ करणार का? आणि तुम्ही त्याला भाऊ म्हणणार का? नाही म्हणणार ना. माझं तसंच आहे. मी माझ्या आयुष्यात 2 व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही. एक माझा नवरा आणि दुसरा माझा भाऊ. बाकी मी कुणालाही माफ करू शकते, पण ह्या 2 व्यक्तीला मी कधीही माफ करू शकत नाही. ह्या लोकांनी माझ्यासोबत इतकं वाईट केले. तर आता ह्याच्यानंतर परत म्हणा तुम्ही, नाटकं आहेत, व्ह्यूजसाठी आहेत. असो, मला व्ह्यूजचं लोणचं घालायचं नाहीये, समजलं? ह्या सगळ्या ज्यानं भोगलेल्या असतात आणि जो त्याच्यातून गेलेला असतो त्यालाच त्याचं दुःख माहिती असतं. बाकीच्यांना बोंबलणाऱ्याला काय हो? बोंबलणाऱ्याला काय आहे? माझ्या शेजारी जरी कोणी बसलेलं असलं तरी ते सुद्धा तेवढ्या पुरतं वाईट मानणार, पण परत तो मागे नाटकच म्हणणार आहे. माझे वडील जाऊन किती वर्ष झाले हे एक्झॅक्टली मला आठवत नाहीये, परंतु आज बी मी त्यांच्यासाठी आठवण आली की रडते ना. त्याचं एकमेव कारण आहे की माझ्या वडिलांना एवढा त्रास का झाला आणि माझ्या वडिलांनी असं काही पाप केले होते की तो बिचारा बिना आणा पाण्याचा, बिना ह्याचा खूप ह्याच्यातून गेला. खूप म्हणजे नाही मी विसरू शकत. तुम्ही मला फालतू बाई म्हणा, नीच बाई म्हणा, भुरसटलेल्या विचाराची म्हणा, बदनामी करणारी म्हणा, नाटकी म्हणा, काही म्हणायचे ते म्हणा, परंतु माझ्यासोबत घडलेलं आहे, माझ्या वडिलांसोबत घडलेलं आहे, त्या गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही आणि विसरणार नाही. आणि ज्याच्यावरती बीतती ना त्यालाच माहिती असते की खरी परिस्थिती काय. बघणाऱ्याला दुरून डोंगर चांगलाच दिसत असतो, परंतु ज्या वेळेला डोंगर चढतो ना त्यावेळेला कळतं की डोंगर म्हणजे काय. तर असू द्या. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आपली काळजी घ्या. बाय.